नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता महाराष्ट्रात स्क्रॅपिंग ॲक्ट हा लागू झालेला आहे आणि स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये सुद्धा महाराष्ट्रातून ज्या काय प्रायव्हेट रिक्षा होत्या त्या प्रायव्हेट रिक्षा आता हद्दपार होणार आहेत। म्हणजे तुम्हाला त्या रस्त्यावरती दिसणार नाहीत, इतिहास जमा होणार आहेत की ह्या सगळ्या गाड्या आहेत त्या 20 वर्षाच्या अपुरच्या आहेत। आणि जवळजवळ प्रायव्हेट रिक्षांना आता परमिशनच मिळत नाही। जवळजवळ 10-15 वर्ष झालं की प्रायव्हेट रिक्षांची महाराष्ट्रात नोंदणी होत नाही, परंतु महाराष्ट्रात प्रायव्हेट रिक्षाही आहेत। सुमारे नाशिकमध्ये 150-3,500 ह्या प्रायव्हेट रिक्षा आहेत, म्हणजे त्याही व्यवसाय करतात। मुंबईत 200-250 आहेत। म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या पूर्वी प्रायव्हेट रिक्षा आहेत त्या आता 20 वर्षाच्या पुढं झालेल्या आहेत। त्याच्यामुळं ह्या प्रायव्हेट रिक्षा आता इतिहास जमा होणार आहेत, कारण ह्या गाड्या 20 वर्षाच्या पुढं झालेल्या आहेत। त्याच्यामुळं ह्यांच्या आरशी ऑनलाईननं रजिस्ट्रेशन ही कॅन्सल होणार आहेत, हेही मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या। त्याच्यामुळं महाराष्ट्रात आता इथून पुढं ज्या खाजगी रिक्षा तर आता नोंद होतच नाहीत, परंतु खाजगी रिक्षा महाराष्ट्रातून ह्या हद्दपार होणार आहेत। पूर्वी ह्या गाड्या प्रायव्हेट व्हायच्या, म्हणजे समजा जर आपणाला ही गाडी नको असेल, दुसरी गाडी आपण रिक्षा घेत असेल तर जुनी रिक्षा ही प्रायव्हेट व्हायची कर वगैरे भरून। परंतु आता ह्या सर्व गाड्या 20 वर्षाच्या पुढं गेल्यामुळं ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहेत। आणि जवळजवळ 15 वर्ष झालं महाराष्ट्रात ह्या प्रायव्हेट रिक्षांच्या नोंदीच होत नाहीत। त्याच्यामुळं महाराष्ट्रातील प्रायव्हेट रिक्षा ह्या इतिहास जमा होतील, हे मात्र तितकंच खरं आहे। ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ह्या प्रायव्हेट गाड्यांचं वय हे 20 वर्षाच्या पुढं झालेलं आहे। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।